कोल्हापुरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप देखील आता मागे घेण्यात आलेला आहे। मात्र हा संप मागे घेत असताना दुसरीकडे राज्य निमंत्रक जे आहेत काटकर त्यांच्यावर मात्र गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। त्यांनी खरतर काल सरकारचे वकील होऊन त्या ठिकाणी चर्चेला गेले आणि त्या ठिकाणी संप मागे घेण्यात आल्याचा आरोप कोल्हापुरातील सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे। त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत निमंत्रक आहेत। काय सांगाल, एकंदरीत काटकर यांच्यावरतीच आता अविश्वास तुम्ही दाखवलेला आहे, त्यांच्या हटवण्याची हकालपट्टी करण्याची मागणी। काटकरांच्या बाबतीत 20 मार्चला जेव्हा चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी, तेव्हा सुद्धा त्यांनी समन्वय समितीला किंवा जिल्हा शाखांना विश्वासात न घेता निर्णय घेतला। त्यांची पद्धत आहे ती। 13 तारखेला मुख्यमंत्र्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा झाली मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, तेव्हा समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, आम्ही उपस्थित होतो। आम्ही बघितलं, निर्णय झाल्यानंतर सर्वच्या सर्व सुकाणू समितीच्या सभासदांनी खालतीमान घातली। काटकर फक्त त्यांना समजावत होते, म्हणजे काटकरांच्या मनातच होतं संप करायचं नाही, पण समन्वय समितीच्या सुकाणू समितीचा विरोध बघितला त्यांनी आणि संप चालू ठेवायचं ठरवलं। काल संप सुरू झाला, तत्पूर्वी सकाळी एका मीडियाला मुलाखत दिली, आज आम्ही संप मागे घेणार आहे। म्हणजे सरकारचं वकीलपत्र आहे का नाही? कुठलेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काही आश्वासन दिलेलं नसताना तुम्ही आधीच सांगता आम्ही संप मागे घेणार आहोत। म्हणून माझा आरोप आहे, ते सरकारचे वकील आहेत, सरकार धार्जिनं ते काहीतरी काम करतात आणि त्यामध्ये त्यांचा काहीतरी फायदा असू शकेल, पण फायदा 17 लाख कर्मचाऱ्यांच्यासाठी तुम्ही सोडला पाहिजे बाजूला। 17 लाख कर्मचारी आणि एनपीएसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर विश्वास अबाधित राहील असंच तुम्ही वागलं पाहिजे। हे सगळं आंदोलन सेटलमेंट करून त्यांनी माघारी घेतला असं म्हणायचं आहे का? कारण कोल्हापुरात हा संप जो आहे तो सुरूच राहील। हा आरोप जो आहे काय ते सेटलमेंट करून, हा बहुतेक जिल्ह्याचा महाराष्ट्रावर त्यांच्यावर आरोप आहे। काय तुमचं देखील म्हणणं मगाशी तेच होतं, हकालपट्टी त्यांची करा अशी मागणी केली। आज तुम्ही संप मागे घेतलेला आहे, एकंदरीत काटकर यांच्यावर मात्र गंभीर आरोप। बरोबर आहे, चळवळीचा नेता हा राज्याचं नेतृत्व करणारा व्यक्तिमत्व जे असतं ते संपूर्ण राज्याच्या ज्या 17 लाख शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्या भावनेचा आदर करणारा असायला पाहिजे होतं। एककल्ली हुकुमशाही वृत्तीनं घेणारं जर नेतृत्व असेल तर अशा प्रकारचा असंतोष संपूर्ण कर्मचारी आणि शिक्षक वर्गामध्ये उमटत असतो आणि त्याचा परिणाम ह्या पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबाला बसत असतो। आणि त्यामुळं त्यांच्याकडून किमान एवढी अपेक्षा होती की सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय मागे घ्यायला पाहिजे होता। त्यांची जी हेकेखोर वृत्ती आहे आणि हम करेसो जो कायदा आहे तो चळवळीला बाधक आहे, ही संघटनेत फूट पाडणार आहे। म्हणून आम्हाला या ठिकाणी काटकर नको आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ही चळवळ अशीच पुढे नेऊ। एनपीएस पेन्शनधारकांचा देखील मुद्दा आपण उपस्थित केला, तो मात्र अजून कुठलेही त्या संदर्भातले शाश्वती नाही। त्या संदर्भात निश्चितपणानं शासनानं या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की काटकर असोत किंवा समन्वय समितीचे इतर सदस्य असोत, आम्ही एनपीएस धारकांनी या जुना पेन्शन धारकांचं नेतृत्व जे मान्य केलंय ते कुठंतरी अनुभव या एकाच बाबीवर मान्य केलंय। आम्हाला यांच्याकडून अपेक्षा आहे ह्या जुन्या नेतृत्वांच्या एका शब्दावर, एका हाकेवर आम्ही त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरतोय। कुठंतरी आम्हाला अपेक्षा आहे, जुनी पेन्शन हा आमच्या भविष्याशी निगडीत प्रश्न आहे, आमच्यासाठी गरजेचा प्रश्न आहे, आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। पण काटकर हटाव हे आजच्या आंदोलनापुरतं ठीक आहे, मागचं आंदोलन असो किंवा हे आंदोलन असो, मागच्या आंदोलनामध्ये काहीतरी आमच्या पदरात पडलं, तसं किमान 17 लाख कर्मचारी जे रस्त्यावर उतरतील त्यावेळी काहीतरी मिळल्याशिवाय थांबणं हे कुठंतरी चुकीचं आहे। आणि म्हणून आमची नेतृत्वाला आज ही आमची कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीवर लवेकर साहेबांच्यावर असेल, डावरे साहेबांच्यावर असेल विश्वास आहे, पण त्यांनी यावर ठोस कारवाई करून काटकरांना हटवून त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटनेला उभारी देऊन आमच्या पाठीशी आपलं बळ उभा करावं आमची त्यांना विनंती आहे। आजपासून मात्र कोल्हापुरातली संप मागे आजपासून कोल्हापुरातला संप महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात संप मागे घेतलाय। कोल्हापूरमध्ये आज 60% कार्यालयामध्ये कर्मचारी हजर झालेले आहेत। त्यांच्या संघटनेने आदेश दिले तुम्ही हजर व्हा म्हणून। CPRच्या दोन्ही नर्सिंग संघटना कालच हजर झाल्या आहेत, शिक्षकांच्या बहुतेक संघटना आजच हजर झाल्या आहेत। त्यामुळे जिल्हा शाखा, जिल्हा समन्वय समिती म्हणून मी जाहीर करतो की कोल्हापुरात आत्तापासून हा संप संस्थगित केला आहे। खरं तर कोल्हापुरातील संप जो आहे तो मात्र कालपासून सुरूच होता। खरं तर राज्य समन्वयक आहेत, निमंत्रक जे आहेत विश्वास काटकर, यांच्यावर मात्र गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। विश्वास काटकर हे सरकारचे वकील बनून चर्चेसाठी गेले आणि त्यांनीच हा संप जो आहे तो मागे घेतला। खरं तर आपल्या कुठल्याही पद्धतीची मागणी मान्य झालेली नाही, शिवाय केवळ एक आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाच्या जोरावरतीच हा संप मागे घेतला। त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशीच मागणी या कोल्हापुरातील संघटनेकडून आता केली जाते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।